आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. साधी एक पोरगी धड पसंत करा ना मला. काय फायदा माझा एवढा सुंदर दिसण्याचा, एवढी स्टाईल मारायचा. जीतू जी क्यों ऐसे बोल रहे हो? कोई तो होगी ना जो सिर्फ और सिर्फ आपके लिए बनी होगी. अरे मग किधर है वह, कुठं लपून बसली ती. तुम्हाला सांगतो पाहुणे भाई, मला तर आता काय वाटायला लागलं माहितीये का, सलमान भाई वाणी पण माझं आयुष्य हसून जाणार आहे. सोट्या ऐसा क्यों बोल रहे हो? मग काय बोलू आता, जाऊ द्या. लय लोड नाही लेणे का, आपले सलमान भाईचा पिक्चर बघणे का मस्त एन्जॉय. आणि कसं आहे, आमच्यासारख्या सिंगल पोरांना त्याचाच तर आधार आहे बाई. ये जीतू जी भी ना. ये बैग यहाँ पे ऐसे क्यों पड़ी है? जीतू जी, हा पाहुणे भाई, एक मिनट जरा यहाँ आइए ना प्लीज. हा काय झालं. वो मेरी बैग को किसी ने हाथ लगाया था क्या? क्योंकि ये ऐसे तो नहीं रखी थी, अच्छे से रखी थी. क्या कोण कशाला हात लावल, पण क्या हुआ. देखिए ना, कपड़े भी कैसे बिखरे पड़े हैं और इधर भी कुछ अलग ही रखी हुई थी बैग. आई, आपण मी तुम आणि आई आपण तिघ पण बाहेर गेलो होतो ना, आणि लॉक तर बाहेरून लागतंय. वही तो. मग हा, ती केबल वाला आला होता नित्या, आणि केबल तर दूरच झाली, मग तेच येऊन गेलाय. कहीं उसने तो मेरी बैग नहीं खोली होगी ना? काय चोरी बिरीला गेले का. देखती हूँ. नहीं, कुछ चोरी तो नहीं हुआ है, पर हाँ उसने बैग खोल के तलाशी जरूर ली है. नित्या, तुझ्या तर लोकांच्या घरात घुसून असले धंदे करते वही. पाहुणे बाई तुम्ही चला चला, आत्ताच्या आत्ता बघतो त्याला, चला तुम्ही. जीतू जी नहीं, बहुत रात हो चुकी है, मुझे लगता है हमें कल जाके बात करनी चाहिए. ठीक आहे, पण सोडणार नाही मी त्या नित्याला. त्या गंगाचं गोपाळ बरोबर काय नातं आहे हे मला शोधून काढलं पाहिजेच, नाहीतर हे प्रकरण माझ्या कळ्याशी येईल. कुठं निघाला? दुकानावर. आओ आओ, नाश्ता करून जावा ना. नाही नको, दुकानावर लय काम आहेत. नाश्ता करायला कितीसा वेळ लागणार आहे? नाही खरंय तुमचं, पण खरंच दुकानावर लय काम आहेत. अहो सण आलेत तोंडावर, त्यात कस्टमर डोक्यावर बसले. 5 मिनिटांना जगबुडी नाही होणार. ते काय नाही, खाल्ल्याशिवाय जायचं नाही. चला. गोपाळ, पैसे खाल्लं असतंस की. चल. वैरा, तुला ये नसेल तर मी चारू का. वैरा, चारू का. आत्या, तुम्ही मला चरा, माझ्याकडे टाइमच नाही बघा, लय कामं पडली आहेत. इद्राट. आओ चला. अहो नको, खरंच नको. जातो. हे काय तुम्ही समजे त्याच्या मागे लागतात. तर कामाचं लोड असतो या, तो काय बळच करतोय. भूक लागली की खाईल तो. हा, तुम्ही तुमची कामं करा. दूध आणा आता. बर.
गोपाळ भाऊ, अहो ब्लाऊज शिवायचा होता. अहो भाऊ, घरातलंच लग्न आहे, जरा अर्जंट ब्लाऊज पाहिजे होते शिव. मिळतील ना? या माप घेतो. त्या जित्याने कधी तुला चहाचे पैसे दिलं का रे? कसलं देते तवा पैसे मागितले की म्हणते बस रिक्षात तुला फिरवून आणतो. तो माझं पण केबलचं पैसे 2-3 महिने झालं अजून दिला नाही. 3 महिन्याचे आपण नसतं ऐकून घेतले. एवढी उधारी असते. ए नित्या, काय लागा 2 महिन्याच्या केबलच्या पैशा पाय असं वागशील वाटलं नव्हतं मला. काय झालं रे? काय झालं? अरे जीप कशी चढत नाही तुझ्या असं बोलताना. अरे लगा विश्वासाने एवढं चावी दिली तुला माझ्या घराची केबल टाकायची म्हणून, आणि तू केबल टाकायचं सोडून माझ्या पाहुण्याच्या सामानाची हुडकाहुडकी करत बसलास होय. ए, तोंडाला येईल ते बडबड करत जाऊ नकोस. मी नाही कुठली चोरी केली आणि तुझ्या घरातलं सामान मला काय माहित नाही. नित्या खोटं बोलू नको. तुला काय वाटलं येशील आणि गुपचूप सामान इकडे तिकडे करून जाशील, कुणाला काय कळणार नाही होय रे? आता जाऊ दे, सोड. माझं 2 महिन्याचे पैसे कधी देणार आहे ते सांग. नसतो देत पैसे, काय करायचं करता. कसं पैसा देत नाही तेच बघतो. कॉलर सोड, कॉलर सोडला का असं पण बांधतोय. ए माझ्या दुकान पुढे राड नाही पाहिजे. चिट्या, अरे कॉलर सोड आणि दगड घाल, त्याशिवाय सुधारायचं नाही. फोन मध्ये येते ते बघतोस मी. ए काय करणार आहेस तू माकडा? हा तुझा तर इशेच करतो आज मी. तुझी हिंमत कस काय झाली आमच्या घरात हुडकाहुडकी करायची? मी सांगतोय ना, मी सामान बघितलं नाही म्हणून. ए खोटाड आहेस तू, चोरीच केली आहेस तू घरात आमच्या. जीतू जी, अगर वो बोल रहा है उसने सामान को हाथ नहीं लगाया तो उसने नहीं लगाया होगा. पाहुणे बाई, तुम्हाला माहित नाही कसलं खोटाड आहे तर काय. मीही जित्याच्या घरी होतो. हे गंगाला कळलं तर तिच्यासोबत सगळ्यांचा संशय माझ्यावर जाईल. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. या केबलवाल्याने मीही त्या घरात होतो हे सांगायच्या आधी मलाच काहीतरी केलं पाहिजे. तुझी हिंमत कस काय झाली पाहुणे बाईच्या सामानाला हात लावायची? तुला तर बघतो पाहुणे बाईच्या लांब व्हा. येणार का हो तुम्ही? अहो दादा, तुम्ही तेव्हा. होय 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 मी आहे. तुम्ही जरा शांत राहा. अरे लागा लहान पोरासारखे कशाला बांधताय? बघ बरं यांच्या चेहऱ्याकडे. हा तुला माहित नाही गोपाळ कसलं हे? ते सांगतोय मी. अहो मी हाय, मी सांगतोय ना. अरे यांच्या चेहऱ्याकडे बघ, वाटतंय उडका उडकी करायला. लागा प्रामाणिकपणे चेहऱ्यावर टपकतोय यांच्या. केबलवाला आहे त्यो, किती प्रामाणिक. तुझा काहीतरी गैरसमज झालाय, नको त्याच्यावर आरोप घेऊ. अरे मी खोटं बोलतात का? मी खोटं बोलताय का दादा? तुम्ही होय मी हाय की, मी हाय, मी सांगतोय. तुम्ही जरा शांत राहा. अरे केबलवाला माणूस आहे, लय प्रामाणिक काम करतोय त्यो. ठिकठिकाणी जातोय. त्याचं एक पाऊल जरी चुकीचा पडला तर धंदा नाही का बंद होणार त्याचा? तोच म्हणतोय मी. मी बी तेच सांगतोय. तुम्ही जरा शांत हो, मी सांगतोय का नाही? हो काय बघत बसलाय? तमाशा आहे का? भावा घे की समजून. चले चल जित्या, गेम मिटून बांधणं. कुणा कुणाचं टेन्शन घेऊ मी? ए जित्या जा, सोड, जाऊ दे. ही माझी 3 भाऊ बोलतात म्हणून आज सोडून दिलाय तुला. दादा परत बोलतोय. मी आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही निघा बरं, निघा निघा. काय केलं नाही तुम्ही, निघा निघा. पहिल्यांदा निघा तुम्ही. रा